ते हेची करा नरका घोरा का जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक शरणागता देव राखे शरणागता देव राखे तेरा वाखे विघ्नांचे जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक तुका म्हणे लीन भावे कळे भावे वर्म हे जयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक प्रारंभी विनंती करू गणपती विद्या दया सागरा अज्ञान तोहरुणी बुद्धी दे मग आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र्य दुःख देशांतरा पाठवी हे रंबा गणनायका गजमुखा भक्ता बहु तोषवी आता उदया पुढे सौभाग्या भजे वैभवी सौ पावले श्रीवरुंचे नमोस्तुते व्यास विशाल बुद्धी फुल्लारविंदाय पत्र नेत्र तेन त्वया भारत पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपा शरण शरणाजी हनुमंता तुम्हा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा सुभटा समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगननिहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम तदय धवलहासं जीवन रक्षाया पांडुरंगा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाला तुमचा अनुग्रहला दळू पावन चालू चराचरीने कळा दुसरी काही जनीने बोलतो वचने अतिभाविका जयांचे केल्या स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण ते जीवन दुसरी चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सामर्थ्याने गजाननाच्या सामर्थ्याने गजाननाच्या संकट जाई गण गण गणा
नरका घोडा का जाता गयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. प्रस्तुत प्रसंगी प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय श्रीमंत असे संत श्रेष्ठ ज्ञानाचा सागर भक्ती सागर वैराग्याचे शिखर असणारे श्रीमंत ज्ञानवंत कृपावंत या संतांच्या अभंगवाणीला वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने सूर्याची प्रखरता चंद्राची शीतलता अग्नीची दिव्यता वेद मंत्राची पवित्रता गंगेची शुचिता आईची वात्सल्यता अशी उपमा दिलेली आहे. असे देवमान्य संत संत मान्य संत जगतमान्य संत संत सम्राट विश्ववंद्य जगद्गुरु श्रीमंत श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा उत्कृष्ट असा अभंग सेवेकरता निवडला आहे. विठ्ठल करणे ते हेची करा नरका घोरा का जाता गयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. श्री संत मुक्ताबाईंच्या या भोगीमध्ये खानदेश नगरीमध्ये भगवत चरणी हे वाक्पुष्प समर्पित करण्याच्या सुयोगाने ते चिंतन करण्याच्या निमित्ताने तुम्ही आम्ही सगळेजण एकत्रित आलो. थोडक्यात कार्यक्रमाचा परिहार महत्वाचा असेल. आपल्याला जरी सगळ्यांना ज्ञात असलं तरी मला सांगणं महत्वाचं ठरेल. आपल्या या पवित्र अशा ग्रामामध्ये शिरसोली गावामध्ये साईनाथ महाराजांच्या या पावन दरबारामध्ये मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त सालाबाद प्रमाणे चालत आलेला याही वर्षीचा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा तथा दुग्ध शंकरायुग संकीर्तन सप्ताहाचं सुंदर असं नियोजन केलेलं आहे. विशेषतः आनंद या गोष्टीचा वाटतोय की नियोजन सगळ्या तरुणांनी केलेलं आहे. धन्य ते तरुण की ज्यांनी हा देश तारण्याचं एक महत्वाचं मध्यम वारकरी संप्रदायाचं आपल्या हातामध्ये घेतलंय. तरुण वयाचा विचार जर केला तर एकतर त्याच्या मनामध्ये हौस असते पैसा कमवण्याची, जिद्द असते, चिकाटी असते काहीतरी करण्याची. पण तरुण वयामध्ये ज्या लोकांनी अर्थ कमवण्याच्या वेळेस देखील परमार्थिक साधनेला सुरुवात केली त्यांचा परमार्थ सफल होतो. माऊली म्हटले पंढरपूरला बरेच लोक भिकारी यायला लागले. पंढरपूरला गर्दी दिसला पण त्याकडे सगळे वारकरी नाही. अर्धे तर भिकारी आहेत ज्ञानोबा म्हणतात. कधी न रागवणारे ज्ञानोबा लोकांना भिकारी म्हणतायत. याचा अर्थ पंढरपूरला जाणारे त्या भिकारी तत्वामध्ये बसले असले पाहिजे. भिकारी का संबोधले ज्ञानोबांनी त्याचं कारण असेल सज्जन हो. बरेच लोक पंढरपूरला जातात, माझी विहीर होऊ दे, मुलगा होऊ दे, पत्नी मिळू दे, माझी मोठा बंगला बांधल्या जाऊ दे, नोकरी लागू दे वगैरे वगैरे या गोष्टी भगवंताकडे मागायच्या. आणि तिकडे जाऊन काही मागण्याकरता परमार्थ असेल, काही मागूनच देवाकडून घ्यायची इच्छा होत असेल तर ज्ञानोबाने म्हटले जोडोनिया जोडी जेने होणारली दुरी भिकेची आवडी तया नावडे पंढरी. त्या लोकांना पंढरपूर मनापासून आवडत नाही. याचा अर्थ असा आहे त्या लोकांना साधना आवडत नाही, तो फक्त देखावा करतात. पण आपल्या गावातले मुलं हे तरुण भाग्यवान आहे की त्यांना साधना आवडते. कशी करंटे कपाळ जाते नामवे माझे सौभाग्य तो हरी रंगी नाचे. ज्याला भगवंताच्या भजनामध्ये नाचायची इच्छा होते तो या जगातला भाग्यवान आहे. नटे तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तन नाही तर आजचे तरणा भाग्यवंत नाचे बँडच्या तालात. ते बँडवाली गेले हेही गेले. काय अर्थ आहे त्याला. असावे तरुण अशी फौज. आपलं पोरग इकडे नाचावं महाराज. मी सांगेल आमच्या पोरांना नाचायची इच्छा होत नाही असं नाही, ते नाचतात. पण कुठे 19 फेब्रुवारी आली का शिवजयंतीला नाचायची इच्छा होते. अरे नाचलं पाहिजे. पण छत्रपती शिवरायांपुढे जो दारू पिऊन नाचत असेल त्यानं काही काळ तरी आपल्या बापाचा विचार केला पाहिजे. नाचणाऱ्यांचा सोडा हो. महाराज म्हणतात ज्या बापाचं पोरग छत्रपती शिवाजी महाराजांपुढे दारू पिऊन नाचलं,
ज्या बापाचं पोरग आयुष्यभर बँडमध्ये दारू पिऊन नाचलं त्या बापानं पुढचे 7 जन्म बाप व्हायची अपेक्षा करून. त्याचं कारण असं आहे, नराचा तमाशाचे नर पाहाती सप्त जन्म होती हिजडे. किती जन्म? 1-2 जन्म नाही हो, 7 जन्म हिजडं व्हावं लागेल. नाचणाऱ्याला नाही, नाचणाऱ्याच्या बापाला. विठ्ठल विठ्ठल एवढं वर्णन करावं तेवढं थोडं आहे आपल्या कामाचं. खूप खूप आनंद वाटतोय मला. आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व टाळकरी, माळकरी, गावकरी, बाहेर घेऊन आलेले संतजन, मायबाप, सर्व मंडळी, विशेषतः सर्व महाराज मंडळी, आदरणीय किशोर महाराज लढे, आदरणीय दिलीप महाराज, जे मृदंग वाजवायला आहेत त्यांचे पाहुणेही आणि हरिभक्त परायण आदरणीय निवृत्ती महाराज केरसोलीकर, आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित ज्ञात अज्ञात सर्व महाराज मंडळी, सगळ्यांच्या चरणावर एकदा मोठ्या प्रमाणे नतमस्तक. भागवत महाराज, आदरणीय प्रभाकर महाराज, ज्यांच्या मुखारविंदातून कथा श्रवण करत आहात ते आदरणीय भागवत महाराज, परिसरातून आलेले सगळे गायक वादक मंडळी म्हणजे विलास महाराज, सगळ्यांच्या चरणावर एकदा मोठ्या प्रेमाने नतमस्तक होतो आणि माझ्या विषयाकडे वळतो. विठ्ठल कारण येते हेची करा नरका घोरा का जाता जयामध्ये नारायण शुद्ध पुण्यतीत सज्जन हो. अभंगाची पार्श्वभूमी लक्षात घ्या. मानवी नरदेह भगवंताने तुम्हा आपल्याला काहीतरी साधना करण्याकरता दिलेला आहे. तुकोबरे जागा करता, तुम्ही काहीतरी करा, करायला सांगतायत महाराज. करायला त्यांना सांगतायत ज्यांना कर आहे. बघा माझं बोलणं आपल्याला कळतं का? करायला त्यांना सांगतायत ज्यांना कर आहेत. महाराज म्हटले तुम्ही कर घेऊन जन्माला आले, पाय घेऊन जन्माला आले, तुमच्या देहाकडे जर पाहिलं तर परमार्थिक साधने करताच घडवलेला देह दिसतोय. तरी तुम्ही काही न करता जर जगत असाल तर माझा ऐका, कारण येते हेची करा, माझं ऐकलं पाहिजे. जगद्गुरु तुकोबा यांच्या चरित्राचा विचार जर केला सज्जन हो, तर महाराजांनी स्वतःच्या देहाला काम दिलं, प्रत्येक इंद्रियाला काम दिलं. महाराजांनी तुम्ही दुसरं काही करू नका, मी सांगतोय ते करा. डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान, माझ्या विठोबाचे गुण, किंवा मनाचे ते धाव घेई काही विठोबाच्या. प्रत्येक इंद्रियाला तुकोबांनी काहीतरी करायलाच सांगितलं, कारण साधना करण्याकरताच देह आहे. आपल्याला पाय दिले, हात दिले, या पूर्ण देहाचा विचार जर केला तरी परमार्थिक साधने करतात. ते पटत नाही तुम्हाला आपल्याला, तो तुमचा आमचा विषय. आता जर एखाद्या पोराला विचारलं, मी डीएडला होतो औरंगाबादला, एका पोराला विचारलं, बाबू देवानं पाय कशा करता दिलेले? तो म्हणे तुझी सोपं आहे, एक किक मारेल आणि दुसरा गिअर टाकेल. त्यानं त्याच्या बुद्धीने दिलेलं उत्तर त्याला ते योग्य होतं, कारण ती या जगातली मुलं महाराज कोणतं उत्तर देतील याची अपेक्षा तुम्ही करू शकत नाही. मी औरंगाबादला आमच्याकडे इंटर्नशिप लागू होती किशोर, म्हणजे शिक्षकाचं डीएडचं 2 वर्षाचं ट्रेनिंग झालं का 6 महिने झालं शिकवायला लागायचं. मी त्या फुलंब्री तालुक्यामध्ये शिकवायला गेलो. विचित्र पोर असतात. मग शेवटी आमचे मेसवरून डबे. ज्यावेळेला शिकवायला सुरुवात झाली, एक आवडता विद्यार्थी होता. म्हटलं बाळू डबा आणला का? म्हणे हो गुरुजी. मी म्हटलं गळ्या डबा विसरलो. मी आणलाय ना गुरुजी. मी खाऊ का रे? खा ना गुरुजी. काय आणलंय रे? पुरणपोळी आहे गुरुजी. वा वा वा, ते सगळ्या माझ्या आवडीचे. खा ना गुरुजी. दिला त्याने डबा. पहिला घास घेतला. म्हटलं का रे बाळू, मी तर खाईल गळ्या, पण तुला जर कोणी घरी विचारलं डबा कोणी खाल्ला, तू काय सांगशील? तुम्ही खा हो म्हणे. मी सांगेल कुत्र्याने खाल्ला. या कलियुगातली मुलं महाराज, त्यांच्याबद्दल काही फार चर्चा करायची कारण नाही. वर्णन करतो शिवसरीतल्या मुलांचं, त्याचा हात त्याचं हे सगळ्यात मोठं कारण आहे. लक्षात ठेवा, कीर्तन ऐकताय तुम्ही. कृत, त्रेता, द्वापार आणि कली, कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये वावरणारा तुम्ही आम्ही समाज आहे. वारकरी संप्रदायाच्या विचारांना भरकटात भगवतीला जा आणि तुकोबा यांच्या, ज्ञानोबा यांच्या पायी पडून जगाल. गाथ्याचं जीवन चरित्र वाचाल, ते जीवन आपल्या आयुष्यामध्ये ते चरित्र थोडंसं उतरवाल, ज्ञानोबाची एक ओवी आपल्या जीवनात उतरवाल, तर नक्कीच नरकाची वाट चुकू शकते. याचं उत्तम मार्गदर्शन माझ्या संतांनी केलेलं आहे. पण आपण ऐका, हल्ली कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या या महान युगामध्ये मुलांना तंत्रज्ञान आवडतं, संप्रदाय आवडत नाही.
सात्विकता आवडत नाही, तत्व आवडत नाही. अरे तंत्रज्ञान तुम्हाला आवडतं आणि तुम्हाला तत्व आवडत नाही. या तत्वातून तंत्रज्ञान निर्माण झालं, ते तत्व तुम्ही जर नाकारत असाल तर तुम्ही नास्तिक आहे. तुम्हाला म्हणूनच हे आवडत नाही. त्याचं कारण असं आहे महाराज, हल्लीच्या मुलांना हे विचार का पटत नाही, हा देह कशा करता दिला हे का पटत नाही. कृत, त्रेता, द्वापार आणि कली 4 युगाचा विचार जर केला तर जितक्या पटीनं माणसाचं आयुष्य आणि उंची कमी झाली, त्याच्या कितीतरी हजारो पटीनं मी म्हणेल माणसाचे विचार कमी झालेले. मी सांगेल, कृतयुगामध्ये माणसाची उंची 28 हात होती. किती? 28 हाताचा माणूस आणि 1 लाख वर्षाचं माणसाला आयुष्य होतं. लक्षात घ्या. कृतयुगात त्रेतायुग सुरू झालं. त्या त्रेतायुगामध्ये भगवंतानं आयुष्यावरचं 1 शून्य काढलं. बोला, 1 लाखावरचं 1 शून्य निघालं. आयुष्य किती? तुम्ही बोर झाले का हो? मी घरून चक्कर मारून येऊ का? 1 लाखावरचं 1 झिरो काढा. नोटाबंदीच्या काळात हिशोबात कच्चे झाले वाटते, कारण आता हिशोब करायची काही पंचायत येत. 1 लाखावरचं 1 शून्य निघालं. आयुष्य उरलं 10,000 वर्षाचं. उंची होते 28 हात. भगवंताला वाटलं रे उंची कमी केली पाहिजे. थोडीशी सन्मानाची उंची वाढली की अहंकार वाढतो, त्याची तर उंची वाढते. बिघडले ब्रीद जनते चरित्रे नाचली सारी. आता कोण सांगेल या लोकांना, कारण आतापर्यंत होते महात्मे. आजवर संत साधूने जागविला देश बोधूने. आतापर्यंत साधू संत सांगत राहिले. आता हा समाज ऐकायच्या मनस्थितीत नाही, उंची कमी केली पाहिजे. 28 हातून निम्म्यावरती उंची आणली. बोला, उंची किती राहिली? 14 हात उंची, 10,000 वर्षाचं आयुष्य. पाहता पाहता द्वापारयुग सुरू झालं. त्या द्वापार युगामध्ये भगवंतानं आयुष्यावरचं आणखी 1 शून्य काढलं. बोला, आयुष्य किती? 1000 वर्षाचं. आणि उंची 50% कमी केली. 7 हात. पाहता पाहता कलियुग सुरू झालं. कृत, त्रेता, द्वापार आणि कली. या कलियुगामध्ये भगवंतानं आयुष्यावरचं 1 शून्य काढून टाकलं. किती आयुष्य आता? अल्प आयुष्य मानव आहे. शतगणिले रात्र खाय मदबाल स्वपिणार भक्तय काय भजनाची उरले ते पाहिगा. 100 वर्षाचं गणित आहे. उंची किती हो? चला कबीर महाराजांकडे. औट हात का मानव द्या अल्लाने तुझे दिया. खाया पिया तुझे सोया मना सोया. 3.5 हाताचा नरदेव दिला. अरे जेव्हा वाईट याचं वाटत नाही, उंची 3.5 हात केली. वाईट याचं वाटत नाही रे, 100 वर्षाचं आयुष्य केलं. वाईट या गोष्टीचं वाटतंय, या कलियुगातले विचार कमी केले. देवा, तिथे लग्न झालेल्या बाया लग्न झालं हे विसरून निघून जात आहे. अरे सख्या बहीण भावाचे लग्न लागत आहे. 5 वर्षाची पोरगी ते म्हणते नवरा करून द्या. 6 वर्षाच्या पोरीला याचा दिवस राहत आहे. काय कलियुग आणला रे देवा. ऐका या कलियुगाची थोडी. पुत्र होईल दादा पित्याचा वैरी. व्रताला सोडून घरोघर फिरतील नारी. ऐसा शकुन दादा ऐका निर्धारी. निर्गुण निराकार दादा माहूर अरे 5 वर्षाच्या पोरी म्हणतील लग्न लावून द्या. कलियुगात तिथे काय देहाची साधना सांगायची लोकांना. हा देह कशा करता दिला आणि काय दिला. मी खरं माझी परिस्थिती सांगतो महाराज. नेहमी मी तर असं म्हणेल,
विठ्ठल विठ्ठल बोला बोला. मी माझी परिस्थिती काय सांगतो त्याचं कारण असं आहे ते तुम्ही अनुभवलेलं आहे म्हणून. असं गाव दाखवा मला ज्या गावात शुगर नाही, बीपी नाही, अटॅक नाही, ह्या घटना दाखवा मला. एक गाव सुटलं नाही. त्या बातम्या होत्या 20 वर्षा आधी होते. कोणाला शुगर नव्हती महाराज 20 वर्षात, ब्लड प्रेशरचा त्रास नव्हता. ते आता वाढलं या 20 वर्षात. कारण या 20 वर्षात माणसाच्या शरीराला काम कमी आणि आराम जास्त झाला. त्या साधना लोक विसरले. तुमच्या घरातली टेलिव्हिजन, टीव्ही पहा तुमच्या घरातली. इमानदारीनं सांगा 20 वर्षा अगोदर तुमच्या घरात एवढे चॅनल होते का टीव्ही? खरं सांगा. मी गरीबाचा पोरगाव राजो, मला माहित आहे सगळं. एकच चॅनल होतं, एक दूरदर्शन. दुसरं चॅनल लावायचं झालं भाऊ तर टिनावर चवळा लागेल. त्यावेळेस काय स्लॅबचे घर, टिनाचे घर. एक जण असं टिनावर चवळे आणि त्यावेळेस काय छत्र्या होत्या? काय होतं? एंटिना. तो एंटिना असा मध्य प्रदेशच्या दिशेनं फिरवा लागेल तिकडे आमच्या गाव. आणि एक जण खाली टीव्ही जोड उभा. तो एंटिना फिरवता फिरवता वरचा खालच्याला विचारे आलं काय? अरे मुंग्या आले टीव्हीत तरी हडी होईल त्याला वरच्या का. आपले प्रयत्न चांगल्या दिशेने सुरू आहे बाबा. चित्र आल्यावर तो मग प्रमाणच म्हणायचं पुण्य पडले बहुता दिवसा आग उदयाचा ठसा. काहीला तर इतका आनंद महाराज 20 वर्षाच्या आधी. आणि एकच चॅनल त्याचंही ती बाई पदर घेऊन ये. तुम्ही रात्री कीर्तनावून गेले टीव्ही बंद करा. अशी लावली टीव्ही बंद करायची वेळ आली की ती बाई सांगेल दूरदर्शनवरचे आजचे प्रायोजित कार्यक्रम संपलेले आहेत. पुन्हा उद्या भेटू सकाळी 6 वाजता. तोपर्यंत नमस्कार. आता तुम्ही कधीही टीव्ही लावा. दूसरी सफेदी निर्मा से आए रंगीन कपड़ाई खिल खिल जाए सबकी पसंद निर्मा. ऐकले तुमच्या घरात मोठं कठीण आहे ते. हे रियालिटी सांगतोय मी तुमच्या घरातली. हे कीर्तन नाही, भाषण नाही, तुमच्या माझ्या घरातले चित्र आहे. आता तर ते एक चॅनल असाय त्याच्यावरती माऊली कधी आंघोळच करत असते. असं वाटतं तेव्हा काय मळ झालं रे बापा हिच्या अंगावर एवढा. 24 तास आंघोळ करते. ही खलास केले आमची पोरं. महाराज टीव्हीमुळे संस्कार बिघडले घरातले. काही राहिलं. आमच्या आजीचं वय 98 वर्षाचं आहे. पण अजूनही निळोबा राहायच्या नाथांच्या गवळणी पाठ. पूर्वी असं होतं महाराज, एक सासू बसावी आणि समजा 4 सुना असल्या तर 4ही जात्यावरती बसावं. त्यावेळेस काय चक्की वगैरे काही नाही. पण त्या संस्कार द्यायची ती सासू सुनेला. 4 सुना जर जात्यावरती बसल्या तर सासून सांगावं मन तुकोबारायची गवळण लगेच सुरू करायची. ब्रह्मा कैसे वेदावले गे बाई निर्गुण होते सगुणा निर्गुण होते सगुणा त्रिभुवन उतरले बाई त्रिभुवन उतरले बाई ब्रह्मा कैसे वेदावले गे बाई. असं म्हणावं. एकीचं झालं की दुसरी तुझा नंबर. दुसरीला जर सांगितलं मन मिळवायची तर नाथाची चालत नव्हती महाराज. इतकं वजन साधलं तिनं तीच म्हटली पाहिजे. होते बहुता दिवसा अर्थ वागविले होते बहुता दिवसा आजी पुण्यात घरात नाही. आता या 15-20 वर्षात बिघडलं. म्हणून इथून अपेक्षा येऊ देऊ नका तुम्ही.
कशा करता दिलाय रे बाबा देह? तुम्ही आम्ही साधक आहोत तुकोबरे म्हटले, म्हणून माझा एका भगवंतानं हा देह काहीतरी करण्याकरताच दिले. मनुष्य जन्माला आला की त्याला कर्म हे करावंच लागतं महाराज. कर्मानुबंधेनी मनुष्य लोकी. कर्मानु बांधलेलं माणसाचं जीवन आहे. गीताकार बोलतात कर्म हे करावंच लागतं. एखादा म्हणेल आम्ही कर्मच करणार नाही, आम्ही फक्त झोपा काढू. अरे झोपणंही कर्म आहे. ज्ञानोबा म्हटले साधकाची झोप देखील कर्म आहे त्याचं भगवंताच्या दिशेनं जाण्याचं. काय ओवी चांगलं ज्ञानोबारांनी. सासजी पुढती विरा जरी नहिता स्वप्न जागरा तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणून का. ज्ञानोबा असं बोलतायत ब्रह्मभाव साचोकारा. अरे त्याची झोप एक पडदा शिल्लक राहतो रे भगवंतामध्ये त्याच्यामध्ये. आणि काय त्याचं झोपेचं तुम्ही कर्म नाही म्हणत. झोप सोडा हो, श्वासोश्वास कर्म. एखादा म्हणेल आम्ही कीर्तनच ऐकणार नाही, आणि कसं म्हणेल महाराज म्हटले बांधून या हात पाय जो रथी घातलाय. एखाद्याचे हातपाय बांधायचे मंडपात आणून टाकायचं आणि तिथं ते शहाण्यानं म्हणावं मी तर कीर्तन ऐकतच नाही ना. तुझी इच्छा नसली तरी तुला जसं कीर्तन ऐकावं लागेल, तशी मनुष्य जन्माला आल्यानंतर तू कितीही नाही म्हटलं आम्ही कर्म करत नाही तरी कर्म हे करावंच लागेल. आता मुद्दा असा आहे कर्म हे पण आहे आणि कर्म ते पण आहे. म्हणजे कर्म चांगलं पण आहे आणि कर्म वाईट पण आहे. वाईट कर्म करून नरकामध्ये खिचपत पडल्यापेक्षा चांगलं कर्म करून प्रभू परमात्म्याची प्राप्ती करून घ्यायची, हा महत्वाचा मुद्दा तुकोबा अभंगामध्ये मांडतायत. कर्म चांगलं आहे आणि कर्म वाईट आहे. नित्य नैमित्तिक काम्य आणि निषिद्ध. नित्य नैमित्तिक काम्य एकदा तुम्हाला भगवंताच्या दिशेने नेईल. भ्रष्टाचार, भ्रष्टाचार, हिंसाचार, व्यभिचार हे निषिद्ध कर्म आहे. तुम्हाला भगवंताच्या वाटेला ते कधी नेऊ शकत नाही. ते निषिद्ध कर्माची वाटचाल करा आणि अपेक्षा करा भगवंताची, ते काही शक्य नाही. तुम्हाला सत्कर्म करावं लागेल, त्यावेळेला प्रभू परमात्म्याची प्राप्ती होईल. आता चांगलंही कर्म आहे आणि वाईटही कर्म आहे, करावं कोणतं हा विचार तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या लक्षात येण्याजोगा आहे. मला असं वाटतं चांगलं काय आणि वाईट काय हे माणसाला जरूर कळतं, नक्कीच कळत असलं पाहिजे. मी तुम्हाला रामायणामध्ये येईल. रामायणामध्ये फार सुंदर प्रसंग आहे. ज्या वेळेला थोडंसं लक्षपूर्वक ऐकलं तर आपल्याला कळेल. सीतामाईचं स्वयंवर रचण्यात आलं, त्यावेळेला एक राजा दुसऱ्या राजाकडे निघाला आणि सांगायला लागला चला. म्हटले कुठे हो? तुम्हाला माहिती नाही सीतेचं स्वयंवर? म्हटले हा. पण तुम्ही कशाला? तुम्हाला तर 2 मुलं आहे, पत्नी आहे, आता काही गरज पेटी जाण्याची? हा हा आपण बघायला कोण उचलतं धनुष्य, आणि नाहीच जमला कोणाला तर करून पाहू प्रयत्न. म्हणजे सोयीचं हुशार लोक असतात बोलणारे, त्यातलं हे राजे लोक गोळा झाले. पाहता पाहता सज्जन हो 4000 राजे लोक गोळा झाले. लक्ष द्या, 4000 राजे लोक एका रांगेमध्ये बसले आणि प्रत्येकाने आपला प्रयत्न सुरू केला शिवधनुष्यापर्यंत जाण्याचा. दशानंद राजा रावण उठला आणि त्या रावणाचं 10 तोंडाचं शरीर धाड पावलं टाकत ज्या वेळेला शिवधनुष्याच्या दिशेने रावण जायला लागला, त्यावेळेला रावणानं धनुष्य उचलला. थोडस जबाबदारीने बोलतोय आपल्या समोर, लक्ष द्या. रावणानं शिवधनुष्य उचललं, कमरेपर्यंत आणलं आणि मग रावण म्हणायला लागला, म्हणा उचलून उचलणार कोण? रावणाशिवाय. ते म्हणत रावणा अजूनही पूर्ण उचल. कमरेच्या थोडं वरती आणलं, त्यावेळेला रावण म्हटलं अरे आता तर वाजवा टाळ्या. सगळे बसलेले राजे म्हटले रावणा शेवटची पेटी फुटल्याशिवाय माणसानं फटाके फोडायच्या भानगडीत पडून निकाल कधी बदलू शकतो. अजून तुला ते छातीपर्यंत आणायचंय, उचल शिवधनुष्य. ते शिवधनुष्य छातीपर्यंत उचलण्याच्या प्रयत्नात नादात ते छातीवरच पडलं. चिरकांडी उडाली महाराज रक्ताची. आणि त्यावेळेला विश्वामित्रांनी प्रभू परमात्म्याकडे पाहिलं. ती नजर ते कटाक्ष पडता बरोबर प्रभू परमात्मा आपल्या जागेवरून उठले. कोटी सूर्याचं तेज आहे, लखलखी तसं तेज प्रभूच्या चेहऱ्यावरती झळकत आहे. मेघश्याम वर्ण आहे, हिऱ्यासारखे दात आहे, अरे सफरचंदासारखे ज्याचे गाल आहे, कुरळे केस आहे, मेघश्याम वर्ण आहे. आणि भगवान परमात्मा अंगावरील उत्तरीय सावरत प्रभू परमात्मा त्या शिवधनुष्याच्या दिशेनं जायला लागले. तुलसीदासजी असं म्हणतात, त्यावेळेला माझा भगवान माझा परमात्मा इतका छान दिसत होता, इतका छान दिसत होता की हे बसलेले 3999 राजे म्हणायचे जनकानं एकटं ही पोरगी आपल्याला द्यावी आणि आपल्याला देत नसेल तर या पोराला द्यावी.
इतकं प्रभूचं सुंदर स्वरूप. ज्या वेळेला प्रभू शिवधनुष्याजवळ पोहोचले, रावणाला हातही दिला, शिवधनुष्य उचललं. त्याला ती अपमानास्पद वागणूक वाटली, तो अपमान वाटला, लैलूट झाली, लोक मला हसले. तो बदला काढण्यासाठी रावणानं बरेच प्रयत्न केले. त्यातला एक प्रयत्न रावणाचा तो असा होता, रावणानं आपल्या मामाला बोलावलं. रावणाचा मामा मारीच, याला म्हणता बारीक कीर्तन चावणारे श्रोते. काही काही ठिकाणी जावं, तुम्ही चालल्या ते श्रोत्याचे प्रकार सांगितले भागवतामध्ये. वृष श्रोता, हंस श्रोता, मीन श्रोता, वडक, काय श्रोत्याचे प्रकार सांगितले सुंदर. श्रोता असावं, पण कसं? असा रे संसारे विषय विषसंगा कुलदिया. महात्म्यामध्ये केलेलं वर्णन आहे भगवतपूज्य शुकाचार्याने. अरे सार घेतो आणि सार सोडतो, त्याला श्रोता म्हणा. शुकासारखं श्रोता असावं, ऐकलेलं स्वतःजवळ ठेवत नाही, दुसऱ्यांना सांगतो, शुक श्रोता. मीन श्रोता, ऐकलेल्याचं मनन करतो, मीन श्रोता. हंस श्रोता, फक्त दूध पितो, पाणी मात्र सेवन करत नाही. काही काही ठिकाणी श्रोते सगळे झांबले भेटतात. आमच्या भागातला शब्द आहे झांबले श्रोते. कशाला म्हणतात तुम्ही काही सांगा. की या लोकांनी आता ह्या चटया आल्या म्हणून बऱ्या पहिल्या तर शतरंजाचे दोरे काढल्याशिवाय लोकांनी काहीच काम नव्हतं केलं. एक दोरा असा गोंडवला की शेवट लोक पुरेच झाले, तिकून इकडे बरोबर ओढत आले, काही कामं नव्हते लोकांना. पण आपल्याला अगदी हुशार श्रोत बनायचंय. सुग्रणी आणि उदारे, रसज्ञ आणि जेवणारे. एखाद्या बाईनं 10 भाज्या बनवाव्या आणि खाणाऱ्यानं सगळे एकत्रित कराव्या. काय किंमत होत्या 10 भाज्यांना? ती बाई म्हणे, मूर्खा, आम्ही मिक्स व्हेजिटेबल बनवली असतील, मग अलग अलग भाज्या बनवून राहिली आणि तू सगळ्या एकाच काला करतोय. मी याच्याकरता बनवलं की तुझ्या जिभेला वेगळी वेगळी चव मिळेल, तर तुला तेवढं कळत नाही. याचा अर्थ तो जेवणारा रसज्ञ नाही. विठ्ठल विठ्ठल रावणाचा मामा मारीच हा रामायणातला मामा झाला. महाभारतातही एक मामा झाला. कोण? शकुनी. पहिली एकच होता, आता गावागावात झाली. कृष्णाचाही एक मामा झाला. कंस. इतिहासात एक मामा झाले. शेलार मामा. वा. सद्गुरु जोग महाराज प्रस्थापित वारकरी शिक्षण संस्थेला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या वारकरी संप्रदायाची अतिशय उत्तम प्रकारे वाटचाल ज्यांनी घडवली, त्या शिक्षण संस्थेतही एक मामा झाले, दांडेकर मामा. आता मला असं वाटतं तुमचे आपले मामा राहू द्या, जास्त मामा होऊन राहिले कीर्तनात. रावणाचा मामा मारीच मामा. रावण गेला आपल्या मामाकडे. मामा, काय रे रावणा, तुम्ही हरिण म्हणा, कशा करता रे रावण? सीतेला पकडायचंय, वेडा झाला का? अरे एकदा राम लखनजीच्या यज्ञामध्ये अडसर बनलो होतो तर एका पाना पिना टिकटी साधा समुद्रापार प्रवास करून आलेला तुझा मामा आहे. एकदा वाचलो होतं रामाच्या हातून, पुन्हा त्यांच्या नादाला लागणार नाही. अरे मी जर हरण बनलो तर राम मला जिवंत सोडणार नाही. रावण म्हटला, मामा हरण बनले तर कोण मारेल? म्हटले, राम मारेल. जर हरण बनत नसाल तर रावण मारेल. माझा मुद्दा इथे मारीच मामाच्या जीवनातला प्रसंग आहे. सज्जनो, झालो हरण तरी मरण, नाही झालो हरण तरी मरण. पण झालो हरण तर मारतो राम, नाही झालो हरण तर मारतो रावण. रावणाच्या हातून मरून नरकामध्ये चितपत पडल्यापेक्षा रामाच्या हातून मरून मुक्ती घेतलेली बरी, हे उत्तम कर्म आहे. विठ्ठल विठ्ठल. तसा जीवनाचा प्रवास करीत असताना जगद्गुरु तुकोबाराय म्हटले, असे असंख्य अनुभव तुम्हाला येतात. ही गोष्ट वाईट आहे आणि ही चांगली आहे. अरे वाईट गोष्ट मनाला भावते, आम्ही तिच्या अधीन जातो, पण क्षणभर तिच्या अधीन जर आम्ही गेलो तर आमच्या आयुष्याची बर्बादी ती गोष्ट करून टाकते. क्षणभर तिच्या नादाला लागल्यापेक्षा आणि आयुष्याचं वाटोळं केल्यापेक्षा सत्कर्माची वाटचाल करा आणि प्रभू परमात्म्याची प्राप्ती करा. याच्याकरता महाराजांनी विभक्ती वापरली. हेच करा, हेच करा. का हे का करा?
कारण हे नसाल करत तर तुम्ही का त्या घोर नरकामध्ये जाताय. अभंगाचं पहिलं आपण चांगला निर्णय घेतला त्यावेळेस. नाश्ता वाजवणारे माणसं भेटत नाही. म्हटलं घ्या जावई करून कमी आहे गुणवान माणसं. वारकरी माणसं आहेत ही आमच्या भागातलं सोनई महाराज विदर्भातलं. मला खरा आनंद त्या दिवशी वाटेल ज्या दिवशी या भागात गुणवान काळकरी गायनाचार्य वादक तयार होतील. निवृत्ती महाराज एक आदर्श आहे शिरसोली महाराज. अशा मोठ्या गावामध्ये सगळ्या तरुणांना एकत्रित घेऊन इतकं चांगलं सुंदर असं नियोजन करणं आणि तितक्याच प्रेमानं त्या लोकांमध्ये राहणं सगळ्यांना शक्य होत नाही. सगळ्याच कीर्तनकारांना गावात किंमत नसते. महाराज महाराष्ट्रभर उपदेश करणारे फिरणारे पाहिले मी त्यांना लोक गावात शिव्या का अरे काय उपयोगाचं ते जीवन. तुमच्या गावातही तुमचं नाव निघालं पाहिजे त्याला खरं जीवनाचा अर्थ आहे. फिराल तुम्ही दुसऱ्याच्या गावामध्ये जाऊ तर कोणी कोणाचं वर्णन करत त्याला काही महत्व नाही. गीत गावं समाजाने आम्ही असतानाही आणि आम्ही गेल्यानंतर विठ्ठल विठ्ठल पण ज्यांची हाव पैसा 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 याच्यामध्ये त्यांची कीर्ती कधी होत नाही. एका सुफी संताचं वाक्य आहे मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, मिली थी जिंदगी किसी के काम आने के लिए, लेकिन वक्त बीत रहा कागज के टुकड़े कमाने के लिए. पुढे असं म्हणताय क्या करोगे इतना कमा कर, ना कफन में जेब है ना कब्र में अलमारी, और ये मौत के फरिश्ते तो रिश्वत भी नहीं लेते. अरे ज्याच्या ताब्यात तुमचं माझं मरण आहे तो 2000च्या नव्या नोटाही घेतली. तिथं कोणता पैसा चालतो महाराज तिथे नाही चालत. म्हणून महाराज म्हणतात तिकडे जाऊ नका. ते मोठं कठीण आहे. नरका घोरा का जाता तिकडे कोणत्याच नोटा चालत नाही. नरक म्हणजे काही सामान्य तुकोबारांचे नाट वाचा तुम्ही. काय गोड वर्णन आहे महाराजांचं. महाराज म्हटले इतका विचित्र नरक आणि त्या नरकाकडे पाहूनही लोक वाईट कर्म करतात. तुम्हाला भीती वाटत नाही का. तुकोबारे म्हटले पहा महाराजांचं नाट किती सुंदर आहे का. तुम्हाला ऐकायला आनंद मिळेल. आले व संसारा तुम्ही एक करा मुक्ती मार्ग हळूचावरा काळदंड कुंभ यातना घोरा कार्य घोरातच कसिना कार्य घोरातच कसिना. का दचकत नाही रे बाबा तू अजून का घाबरत नाही. नाही त्या यमाची करुणा अरे त्याला दया नाही.
काय उदाहरण दिले तू गोवरांनी ऐका. यमाला दया, दया हा धर्मच यमाकडे. बाहेर काढीला कुडी प्राणा जैसे ओढाळ सापळे धान्या चोरिया तना धरिले. दोन उदाहरण दिले महाराजांनी ऐका. भरलेल्या पिकामध्ये जसं जनावर सापडावं महाराज आणि त्या जनावराला त्या शेताच्या मालकाने पाहावं. जसं भरलेल्या पिकातलं जनावर दिसता बरोबर तो शेतकरी काय करतो, भुक्का आणतो, हार आणतो. असं नाही करत का तुमच्याकडे? मग काय करतो तो, हा त्याला ते जनावर दिसलं महाराज की त्या शेतकऱ्याला दया नाही, तो काठी घेतो. जनावर कोणाचा याचा विचार करत नाही, पदाडायला सुरुवात करतो. जसं भरलेल्या पिकातल्या जनावर सापडल्यानंतर शेतकऱ्याला दया नाही, तशी नामस्मरण न करणारी लोक सापडले की नाही त्या यमाची करुणा. दुसरं उदाहरण दिलं, चोर या तना धरिले. तुम्ही कधी पायी पंढरपूरला गेले तर तुमच्या लक्षात येईल. आम्ही असतो मुक्ताबाईंच्या सोहळ्यामध्ये, या तुम्हाला निमंत्रण आहे मुक्ताबाईंच्या पालखी सोहळ्याचं. खानदेश, विदर्भ, मराठवाडा, मध्य प्रदेश या 4 भौगोलिक प्रदेशातून निघालेला एकमेव संतश्रेष्ठ मुक्ताबाईंचा पालखी सोहळा अतिशय भव्य दिव्य श्रीमंतीच्या अतिशय श्रीमंतीत उत्सवामध्ये निघतो. आपण या मुक्ताई संस्थांच्या डायरीमध्ये तिथी आहे. दिंडीचे सर्व मुक्काम जेवढे दिवस जमलं तेवढे दिवस या. माणसानं जिवंतपणात एकदा तरी पायी वारी केली, एकदा पाय दिले ज्या भगवंतांना त्याच्याकरता वारी करून पहा, मग बघा जगण्याचा आनंद. काही येत नाही दुसरं सोबत. मी ज्यावेळेला पहिल्यांदा पायी वारीत गेलो होतो त्यावेळेला मलाही वाटलं होतं की खरंच चूक गाडीनं जाण्यामध्ये. आम्ही पायी चालत होतो, मर्सडीज कार एक पुढे उभी राहिली पालखीच्या समोर, रथाच्या समोर. ड्रायव्हर आधी खाली उतरला, पोशाखात असलेला ड्रायव्हर, आणि त्या ड्रायव्हरने दरवाजा उघडला. त्याला म्हटलं वारी असावी थाटातली पंढरीची ती ही, की आता ड्रायव्हर उतरला, गेट उघडलं आणि आता मालक खाली उतरेल. क्षणभर वाटलं होतं वारी अशी असावी. पण ज्या वेळेला त्या ड्रायव्हरनं त्या मागच्या डिक्कीतून 2 कुबड्या काढल्या आणि त्या मालकाला दिल्या, तो बिना पायाचा मालक पाहिला, वाटलं माऊली खूप चांगलं केलं रे बाबा, अशी वारी नाही ही पायाची बरी. महाराजांनी उदाहरण दिलं, चोर या तना धरी देतो. तुम्ही वारीला गेले की चोर सापडतात पा. आता वारीतले चोर कसे ओळखायचे? तुमच्या आपल्यापेक्षा जास्त मोठा गण म्हणजे चोराचा. तुमच्या आपल्यापेक्षा दुप्पट माल चोराची जाळी. आपल्यापेक्षा कपडे त्यांचे स्वच्छ, आपल्यापेक्षा बॅगही मोठी, कारण त्यांना जास्त वस्तू सांभाळाव्या लागतात. तुमच्या आपल्यापेक्षा दिसायला ते अतिशय तेजस्वी असतात. आणि तो चोर चोरी करताना महाराज पकडला आणि तोही वारकऱ्याच्या वेशात असला. जेवढा चोर सरळ त्याच्यापेक्षा वारकरी सरळ असतात. इतके मारता महाराज चोराला, इतके मारता तुम्हाला काय सांगा. हे म्हातारे लोक हे काठी टेकवायला राहील का याचाही विचार करत नाही. त्यांना जरी दुसरी घे ना, पण तो त्याच काठीनं मारतो. आणि समजा पदा लोक त्या चोराला बदावत असले की माझ्या सरकारने तिथे जावं आणि म्हणावं, जाऊ द्या हो, माणूस आहे हो तो, झाली चुकी राजो, द्या हो सोडून. सोळा झाले चुकी माणसाकडून होत असते राजो, द्या हो सोडून. अरे सोळा, अरे द्या सोडून. लोक म्हणतात त्याले सोडा. चोर यातना धरी देतो. भरलेल्या वारीत तुझा चोर सापडल्यानंतर महाराज तिथे करुणा नाही, दया नाही. तशी नाही त्या यमाची करुणा, त्या यमाला दया नाही महाराज. भजन न करणारा दिसला की असा टोला टाकतो यम. कसा? मारीती झोडीती तोडीती निसुळा, मारीती झोडीती तोडीती निसुळा,
लोकांच्या इथे जिवंतपणात आरत्या उतरवणं सुरू आहे ना, ते इथे यम तिंगरच होता कर्म चुकलेलं असतं. तिथे दया नाही महाराज, तिथे कीर्तनकार नाही, भागवताचार्य नाही, टाळकरी नाही, वारकरी नाही, कोणी कर्मात चुकला ना तुला अधोगतीला जावंच लागेल, नरकात जावंच लागेल. ते आपल्या बापाला चुकलं नाही महाराज. म्हणून आज ही तुमच्या माझ्याकडे वेळ आहे कर्म करण्याची. कोणाचं कर्म हसवणार असते तर कोणाचं रडवणार असते. आणि कर्म एकदा बिघडलं की त्या कर्माचं फळ भोगावं लागतं महाराज. केलेल्या कर्माचं फळ देवाला भोगावं लागलं. माफी मागतो, केलेल्या कर्माचं फळ देवाच्या बापाला चुकलं नाही. पाहत असत राजाचा अंतकाळ, रामायणामध्ये वर्णन आहे. अंतकाळाच्या वेळेला दशरथ राजानं मान ठेवली, हे मुंडकं ठेवलं कौशल्या मातेच्या मांडीवर. कारण मुलगा एकही नव्हता अर्ध, रडले. क्षत्रियाचा धर्म आहे त्यानं रडू नये. क्षत्रिय सैन्य युद्धामध्ये मेला तरी स्वर्गाची प्राप्ती, आणि तो जर घाबरला तर नरक आहे. मेला तरी मुक्ती, पण युद्धात मेला पाहिजे. रडत पळत आला तर अधोगती. क्षत्रिय आहात महाराज तुम्ही, का रडताय हो? का रडायची इच्छा होत आहे तुम्हाला? तुमची 4 मुलं आहेत, ज्याला मुलगा नाही त्यानं रडावं. तुम्हाला तर सगळं दिलंय देवानं, तुम्ही राजे आहात, रघुकुलासारखी नगरी आहे, मोठ्या मोठ्यांनी तुमचं वर्णन करावं. तुमच्या पोटी आलेलं बाळ असं म्हणतात तो भगवान आहे, तरी तुम्ही रडता. कौशल्या माता म्हणते मी नाही रडत ग कौशल्य, पण या भिंतीवरचं चित्र मला रडवतंय. काय दिसतंय हो महाराज तुम्हाला त्या चित्रात? तुला नाही दिसत का ग कौशल्य? नाही महाराज, कारण ते तुमचं कर्म आहे, मला कसं दिसेल? सज्जन हो, अंतकाळाच्या वेळेला कोणालाही चित्र दिसतं बघा. एक लक्षात ठेवा, फक्त कोणाचं चित्र हसवणार असते तर कोणाचं रडवणार असते. देवाच्या बापाचं चित्र रडवणार होतं. शिवसोलीवासियांनो, प्रार्थना करतोय तुम्हाला कीर्तनाच्या माध्यमातून, अंतकाळाच्या वेळेला ज्याला मरणाचं चित्र हसवणार असलं त्यानं समजावं आपलं जीवन सफल झालं. हे चित्र कधी पेरावं लागतं? हा कॅमेरामध्ये रोल कधी फिट करावा लागतो? आत्ता फिट करावा लागतो. कसा फिट करणार? शिवसोलीवासियांना प्रार्थना आहे तुम्हाला, ज्या दिवशी तुमची अंतयात्रा या गावातून निघेल, त्यातली एखादी गरीबाची पोरगी तिचं सासर सोडून माहेरात आली पाहिजे. तिला माहिती पडलं तुम्ही गेले ह्याला सोडून, ती आली पाहिजे तुमच्या अंतयात्रेमध्ये सामील व्हायला. आणि ती तिच्या बापाच्या घरातून दरवाज्यात यावी. तुमची प्रेत यात्रा निघालेली असेल, त्या पूर्ण दरवाज्यात यावं, पदर घ्यावा आणि हात जोडून तुमच्या प्रेताला कोण म्हणावं, जा हो काका जा, तुम्ही नरकात जाणार नाही काका, तुम्ही स्वर्गात जाणार. आम्हाला माहिती आहे, आमचे वडील आले होते तुमच्या घरी 10,000 रुपये मागायला, तुम्ही 10 नाही काका, भर दुष्काळात आमच्या बापानं लग्न केलं तर 20,000 रुपये दिले होते काका. तुमच्या त्या 20,000 रुपयाच्या भरोश्यावर आमचं लग्न झालं. आम्हाला आता 2 मुलं आहे, सुखानं मी माझ्या घरी नांदते, सुखानं प्रपंच थाटलाय माझा. हे तुमचे उपकार आहे काका. तुम्ही नरकात जाणार नाही काका, तुम्ही स्वर्गात गेल्याशिवाय राहणार नाही. जाओ काका म्हटलं पाहिजे एखाद्या पोरी, हे उत्तम कर्म आहे. उत्तम जीव रे ती मागी एकदाच मरा, रोज रोज मरू नका. काही काही लोकांचं दररोज मरण आहे घरात. बायको म्हणते तुम्हाला तर काही अक्कलच नाही, मरणच आहे आपलं. पोरं म्हणतात तुम्हाला काहीच अक्कल नाही, तरी पंढरीची वारी करायची इच्छा होत नाही.
एखाद्या म्हाताराला म्हणावं चला ना बाबा कीर्तनात, आपलं काय वय आहे महाराज, मग काय पोराईनं पाठीवर वय काढलं रे इकडे, कधी होईल ते वय परमार्थात. पण महाराज म्हटले उत्तम जीव देई कीर्ती मागे, उत्तम उर्वावे अशी इच्छा असेल तर तुम्ही ते सत्कर्म आज सुरुवात केलं पाहिजे. काय दिसतंय महाराज तुम्हाला त्या चित्रामध्ये? बघ बघ कौशल्य, मी त्या डाळीवरती बसलोय बघ त्या वृक्षाच्या, वाट पाहतोय बघ शिकारीची. शिकारीची वाट पाहताय? हा कौशल्य, धनुष्याला बाण लावून बसलोय. मला वाटलं एखादा हरिण येईल, पाडस येईल, अपेक्षित होतो शिकारीच्या. पाण्याच्या बुडबुडीचा आवाज येता बरोबर कौशल्य आवाजाच्या दिशेनं बाण सोडायची कला मला येत होती. खरं सांगू कौशल्य, ही कला या अपराधात कारण ठरली न कौशल्य. जसा बुडबुडीचा आवाज झाला तशा धनुष्यातून बाण सुटला. लागलाय बघ तो बाण, पाडसाला नाही कौशल्य, एका मानव जातीतल्या जीवाला लागलाय. आणि तो श्रावण होता ग कौशल्य. गेलोय की त्या श्रावणाजवळ, हात जोडली श्रावणा, अरे एखाद्या निरपराध जीवाला मृत्यूदंड देणारा हा अपघाती आहे. माझं काय करायचं कर बाबा, काही शिक्षा द्यायची दे. श्रावणाच्या हातातली झरी मी घेतली आणि श्रावण माझ्याकडे पाहत होता. ज्याला मरण दिलं कौशल्य मी, तोही माझ्याजवळ हात जोडत होता आणि म्हणत होता, महाराज तुम्ही कोण आहे हो? मी अयोध्येचा राजा दशरथ. चुकी केली ना तुम्ही, पश्चातापे शुद्धता, पश्चाताप होते ना तुम्हाला, हे प्रायश्चित्त करा. बोल ना श्रावणा, जोपर्यंत या झाडीतलं पाणी माझ्या आई वडील पित नाही तोपर्यंत त्यांना सांगूनच श्रावण केला. हेच तुम्हाला प्रायश्चित्त. घेतली बघ कौशल्य ती झाडी. मला वाटतं तुम्हाला असेल ही कविता. शरण आला तो धावून आला काळ, वळला श्रावण बाळ. भाग्यवान आहे तुम्ही. आता या कविता नाही, आता सगळं बदललंय. आताच्या कविता म्हणजे माय म्हणे लेकराले जोडो सारे काही होतो पण मास्तर नको होतो. शिक्षण जाते तर निवडणूक येते, वरून कामाचा दबाव वाढते, अंगाचा सारा बळा का होतो, खूप रोटी नाही बळा कशी भाकर खातो, सारे काही होतो पण मास्तर नको होतो. खलास काय माहिती, तुम्ही अपेक्षाही करू शकत नाही कोणत्या कविता. काय विचार करता? त्यावेळेचे गुरुजी तसेच होते, शिकवणंही तसंच होतं. आता सगळं बदललं. गेलोय मी, चाहूल ऐकली नुसती चाहूल. आला का रे श्रावणा? जारी घेऊन आला? बोलत नाही मी, कारण श्रावण नाहीच तो बोलेल कसा. वाईट या गोष्टीचं वाटत होतं कौशल्य, मी त्या लोकांना छळत होतो भगवंतांनी ज्यांना नेत्रच दिली नव्हते. वाईट वाटत होतं मला त्यांचं. बोलत नाही श्रावणा, रे का बोलत नाही आमच्याशी, बोल ना गड्या. तर श्रावणाचा बाप बोलला, एखाद्या वेळेला श्रावणा माणसानं बापाशी बोला धरला तरी चालेल, पण गड्या तुझ्या आईनं तुला 9 महिने 9 दिवस पोटात वागवलं रे, तिच्याशी आपल्याला धरू नको, बोल तिच्याशी. बऱ्याचदा भांडणं होत राहतात महाराज, प्रत्येकाच्या घरी चूक आहे. बापाचा आपलाही मतभेद होऊ शकतो कदाचित. माणसानं बापाशी बोला धरला तरी चालेल, पण जन्मदात्या आईशी कधी बोला धरू नये. मला वाईट या गोष्टीचं वाटते, तरुण पोरी 2-2, 3-3 दिवस आईशी बोलत नाही. अरे या आईची भेट घ्यायला तुम्हाला तुमच्या सासऱ्याची सासूची परमिशन घ्यावी लागेल. पोरी जिच्या पोटी जन्म घेतला तिचा राग येतो तुम्हाला. 2 शब्द आई बोलली की राग येतो तरुण पोरीला. आता पोरी हो, विचारा या माऊल्यांना. माहेरात जोपर्यंत माय असते तोपर्यंतची मजा विचारा, आणि माहेरातली माय गेल्यानंतरची मजा विचारा. ज्यांची आई गेली असेल ना माहेरातली, तुमचा भाऊ करोडपती असला तरी तुमच्या भावाजवळ तुमच्या आईचं प्रेम नाही. आई आई ती काय असते, ती काय मावशी नाही. ढगाळ गेलेला सूर्य उद्या दुसऱ्या दिवशी पाहता येईल, पण मातीआड गेलेली माय उद्या आयुष्यात कधी दिसत नाही, लक्षात ठेवा. म्हणून जोपर्यंत आई आहे तोपर्यंत तिची किंमत करणं शिका. वाईट वाटतं पोरींना, कॉलेजला जायला लागली की पोरगी स्वतःला खूप हुशार समजते. असं काही नसतं. एक साली होती आपल्या आईला, एक तरी संसार फाटला. खरी करामत तिची, तुमची आमची नाही.
एक वेळ उपवासी राहिलेलो पण प्रपंच फाटला. प्रतिकूल परिस्थिती होती पण आनंद होता. आता सगळं अनुकूल आलं पण आनंद निघून गेला. फाशी घ्यायला लागली पोरं. आता बापानं काहीतरी म्हटलं. आमच्या मुक्ताईनगरला सायकल घेऊन दिली नाही बापाने दिवाळीला तर फाशी घेतली. काय जग आलं हे, काय काळ आला. आपली बुद्धी ठिकाणावरती ठेवा. करा जन्मदाता आई वडिलांची सेवा. मी सगळ्या मुलींना सांगेल, माझ्या बहिणीहो उठा सकाळी 6 वाजता. लाज वाटू देऊ नका. माझ्या बहिणीहो तुम्हाला आशीर्वाद मिळेल आईचा. 6 वाजता उठा. अरे सासूची सेवा करायला सासरवाडी 5 वाजता उठावं लागतं. जिनं जन्म दिला तिची सेवा करायची इच्छा तुम्हाला होत नाही. उठा 6 वाजता, करा तिला कामात मदत. हिवाळ्याच्या दिवसामध्ये कंबर वाकून काम करणारी माय तुमच्या नजरेत भरत नाही, तुमच्या डोळ्याला दिसत नाही. किती मोठं दुर्दैव आहे. किती निर्दयी आहात तुम्ही की तुमच्या आईची तुम्हाला मदत करायची इच्छा होत नाही. कीर्तन मस्त ऐकू नका माझ्या मावळ्यांनो, घरी न्या आणि काहीतरी परिवर्तन घडू द्या. आनंद वाटेल या तरुण मुलांना शिस्त दिसल्या की आमच्या सप्ताहाचा सार्थक झालं. नाही तर भागवत पार झाले राजीव लोकांच्या. अरे कीर्तनकार पुढे काय बनेल हे बसलेले लोक सांगतायत. पुढे काय हे आपल्याला सांगायची गरज नाही, हे लोक सांगतील. हे हुशार झाले तितके. पण आनंद त्या दिवशी आहे खरी की या साधन या कीर्तनातलं तुम्ही काहीतरी घरी नेलं आणि परमार्थातलं परिवर्तन घरात घडून दाखवलं. तो खरा आदर्श आहे. नाही तर चाललंय चालत राहणार, खरंच होत राहणार. ऐका, तुम्हाला राग येईल पण ऐका. काही काही गोष्टी तुम्ही ऐकल्या पाहिजे. मला तुमच्याबद्दल बोलायची इच्छा होते. माझ्या समोर बसलेला तरुण मुली आहेत ना सगळ्या, मी तुमचा भाऊ आहे. भावाच्या नात्यानं सांगतो ऐका. याच्यात तुमचा भाऊ असेल, तुमचा बाप असेल, तुमचा काका असेल, तुमचा मामा असेल, कोणी असेल. तो कदाचित लहान असेल, मोठा असेल, तुमच्याहून भाऊ असेल, सख्खा भाऊ असेल, चुलत भाऊ असेल, चुलत भाऊ असेल, मोठा बाप असेल, काका असेल, कोणीतरी असेल. प्रत्येक माणसाला तुमच्याकडून काहीतरी केलं पाहिजे या पोरीनं असं वाटतं. पण तुम्ही ते करत नाही. काय केलं पाहिजे वाटतं? या बापाला असं वाटत नाही तुम्ही 50,000 रुपये पगार कमवला पाहिजे. अरे या लोकांना असं वाटत नाही तुमचा पहिलाच नंबर शिरसोलीच्या शाळेत आल्या पाहिजे. या बापाला असं वाटत नाही हो की तुम्ही त्या अर्जीसारखं नाव महाराष्ट्रभर केलं पाहिजे. पण मी छातीवर हात ठोकून सांगतो, कारण मी शेतकऱ्याचा पोरगा. महाराष्ट्र हा शेतीचा खऱ्या अर्थाने प्रदेश आहे. भारत देश जरी कृषीप्रधान असला तरी महाराष्ट्रासारखी शेती या जगात कुठे पाहायला भेटत नाही. आणि सगळा शेतकरी वर्ग आहे. या शेतकऱ्याला नक्की वाटतं. हा शेतकरी म्हणतो देवापुढे जातो, तो काही धनधान्य मागत नाही. हो तरुण मुली ज्याच्या घरात आहे, तरुण पुरीचा कोणता बाप देवाला पैसा मागत नाही. अरे तरुण पुरीचा कोणता बाप भगवंताकडे आता या पोरीला चांगलं घर भेटू दे, अमुक भेटू दे. ती जशी जशी वाढत जाते तसं तो मागत नाही. लग्नावर येते त्यावेळेला म्हणेल कदाचित, पण त्यावेळेला ज्या वेळेला ती शिकत असते ना त्यावेळेला कोणता बाप असं म्हणत नाही. अशी अपेक्षा ठेवते की हिला 50,000 रुपये पगार मिळू दे. पण या बापाला ही गोष्ट नक्की वाटते, देवा अरे माझ्या पोरीला पगार नाही कमवला चालेल, माझ्या पोरीचा वर्गात पहिला नंबर नाही आला चालेल, अरे माझ्या पोरीचं नाव महाराष्ट्रभर नाही झालं तरी चालेल, फक्त या गरीबाच्या पोरीनं मी कमावलेली इज्जत, मी कमावलेला सन्मान तिला माफी म्हणू नये. आणि या गरीबाच्या तोंडाला काळापासून ही अपेक्षा ठेवणारा बाप आहे, तो शिरसोलीतला असो का जळगावचा असो, आणि ती अपेक्षा तुम्हाला पूर्ण करायची. माझ्या मावल्यानं कीर्तनातून ती अपेक्षा पूर्ण करा. कीर्तन नुसतं ऐकू नका, घरी न्या काहीतरी. आनंद वाटेल आम्हालाही तुमच्या गावात येण्याचा विशेष आनंद वाटेल तेव्हा. वा वा वा. आमच्या भागात सख्या बहीण भावाचं लग्न लागलं, खोटं सांगत नाही, नारदाच्या गादीवर आहे. आमच्या गावात ती परिस्थिती तुमच्या माझ्या घरात कधी येऊ शकते. म्हणून जागे व्हा. जागो अपने धर्म को जगाओ जगाओ, जागे अपने धर्म को जगाओ जगाओ जगाओ, धर्म को जगाओ जागो अपने धर्म को जगाओ.
चरित्र जाएगा फिर देश रोएगा, जागो अपने धर्म को जगावो, जागवा आपला धर्म. कारण तुमच्या माझ्या धर्माचं वाटोळं व्हावं अशी सगळ्यांचीच इच्छा आहे. पण शिवरायांचे मावळे घाबरू नका. ज्या लोकांची इच्छा आहे ते मनसुबे कधी पूर्ण करू शकत नाही. आमचा धर्म काय कमी ताकदीचा आहे? अरे जलते हुए दिए को परवाने क्या बुझाएंगे, जलते हुए दिए को परवाने क्या बुझाएंगे, जो मुर्दों को दफनाते वो मर्दों को क्या जलाएंगे. जिस दिन हिंदुस्तान में शुरू करेंगे हम राणा, त्या दिवशी घराघरातल्या पोरी म्हणतील बाबा तलवारी काढा भिडा आता. आमचा धर्म जितका सन्मान देतो ना तितके आमच्या पुरुषा देखील धर्मावरती बोट ठेवाल डोळे काढून टाकू, हात तोडायची भाषा मी विसरलो आता. पाहूच शकत नाही असं जग, असं होईल तू आमच्यात आहे. आणि कोणीच देऊ शकत नाही तुम्हाला इतकी साथ इतकं प्रेम आमच्या हृदयात आहे. पण आमच्या जवळ आला तर आनंद आहे. आणि तिरस्काराची भावना दाखवाल तर तुम्हाला इथे राहणं मुश्किल होईल. पण त्याच्याकरता आपला समाज हा हिंदू धर्म संघटित असला पाहिजे. हे विचार घराघरात रुजलेले असले पाहिजे. मी सांगेल आपल्याला कर्म माणसाला रडवतं आणि कर्म हसवतही. ज्या वेळेला आईकडे जातायत दशरथ राजाच्या पायाची चहूल आता श्रावण माझ्या जवळ आलाय अशी ऐकली आईने आणि पायाला हात लावला. आई होती महाराज, पायाला हात लावला आणि क्षणात तो हात सोडला. कारण तिला समजलं हा पाय श्रावणाचा नाही, डोळे नाही. मग मात्र हंबरडा भरून आला दशरथ राजाचा. मी श्रावण नाही हो अयोध्येचा राजा दशरथ. तू काय आला आमचा बाळ? अरे आमचं पोरग कुठे? तुमचा पोरगा आता जिवंत नाही. विठ्ठल विठ्ठल बरोबर बसा बसा. विठ्ठल विठ्ठल वा बसू दे ना. विठ्ठल 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 विठ्ठल. हा पाय माझ्या श्रावणाचा नाही. महादशरथ जर आहे आमचा बाळ कुठे आहे? चुकून तुमच्या बाळाला माझ्याकडून बाण लागला. चुकून लागला म्हणतो श्रावणा. अरे तरुण पोरग मारतो चुकून बाण लागला म्हणतो. आणि आता तुझ्याचं पाणी आम्हाला पाजायला आणतो. हसायला क्यू कराविषयी वाटते दशरथा तुझ्या बुद्धीची. अरे अम्मा सिद्धले पुत्र दुःख आणि तू ही पावती पुत्र शोध. अरे तुझ्यासारख्या पात्याच्या हातून पाणी दिल्यापेक्षा मरण स्वीकारू का आता? काय पडलंय रे तुझ्या पाण्यात जगणं? आमच्या पोराच्या विरहात मरण पसंत करू आम्ही, पण तुझ्यासारख्या पाप्याच्या हात पाणी पिणार नाही. पगार सज्जन हो कर्म तेच अडवलं. किती मुलं होते हो दशरथ राजाला? बोला लक्ष द्या. 4 पुत्र दशरथा. पण अंतकाळी माफी मागतो. ज्या मांडीवर दशरथ राजाचा जीव जायला पाहिजे होता त्या मांडीवर एका पक्षाचा जीव जातो. हे जीवनातलं कर्म आहे. विठ्ठल विठ्ठल महाराज म्हटले करणेचे हेच करा नरका घोरा का जाता नरकाला हेच करा. ज्ञानोबांनी रूपक केलं बघा, फार सुंदर. आयुष्य विन लक्षणे, सिसे विन अलंकरणे, ओढे विन ओढावणे,
विटंबुका. काय गोड उदाहरण दिले बघा. आयुष्य विना लक्षणे, लक्षणानं भरलेलं आयुष्य पण फार कमी जगण्याची वेळ आहे. काय किंमत आहे हो त्याला? शून्य किंमत. शिसेवेला अलंकार नाही, अलंकार खूप आहे, घालायला नाक नाही. काय किंमत आहे? शून्य किंमत. वरा 5 टक्का आलं नवरदेवाला नाही, काय किंमत आहे? शून्य किंमत. तसा देह मानवाचा आहे, भजन करत नाही, काय किंमत आहे? शून्य किंमत. विठ्ठल आयुष्य विना लक्षणे बघा, ऐका, लक्ष द्या. किती सुंदर चिंतन आहे. नैतिक ब्रह्मचार्याचं व्रत करणारे ज्ञानोबा आहे इतकं सुंदर चिंतन करू शकतात, याची कल्पना तुम्ही आम्ही करू शकत नाही. लोक परमार्थिक क्षेत्रामधलं वाङ्मय वाचत नाही, हे मला मोठं दुर्दैव आहे. नाहीतर ज्ञानोबा आहे तुकोबा आहे कळले असते लोकांना. काय सुंदर म्हणतात बघा. आयुष्य विनुलक्षण आहे, लक्षणाला बरोबर जीवन आहे, पण आयुष्याचा कालावधी खूप कमी. एखादा भविष्यकाळ भेटतो, भविष्य पाहूया, भविष्य पाहूया, भविष्य पाहूया. आता भविष्यकाळांमध्ये प्रकार आहे. भविष्यकाळाचा एक तर ज्योतिषशास्त्राचा योग्य अभ्यास लागतो, अभ्यासासहित साधना लागते, त्याचाच परिणाम होतो. सगळ्यांचा काही परिणाम होत नाही. बरेच पोपटपंची भविष्यकाळ पोपटाला घेऊन फिरतो. आता ते पोपटाचं महाराज अवघड काम आहे. एक दिवस त्याला गिराईकच भेटलं नाही, त्यानं रागा तो पोपट घडी आणला काढला बाय, हे राघव आज मेरे नामची चिठ्ठी निघा, आज गिराईक क्यों नहीं मिला. त्या पोपटानं ती चिठ्ठी काढली, त्याच्यात लिहिलं होतं, कुछ काम धंदा कर और अपना पेट भर, लोगों को फसाना बंद कर दे. त्याचं भविष्य असेल का शिकवलेला पोपट महाराज. भविष्यकाळांमध्ये बरेच प्रकार आहेत. एक बाई तर आमच्या भविष्यकाळाकडे गेली, ती म्हणे बाई, ती बाई त्या महाराजांकडे गेली. म्हणे महाराज, अहो महाराज सांगा ना बाई, माझ्या मालकाचं पाहा नाही बाबा काहीतरी. म्हणे कहून कुठ सुट कीर्तन आले जाते म्हणे बाप्पा, पहा म्हणे बाबा. म्हणत बाई आज मला ट्रेनने उद्या या तुम्ही, आणि कुंडली घेऊन येताना तुमच्या मालकाची. हे बाई दुसऱ्या दिवशी गेली. बुवा या बाई, तुमच्या मालकाचं नाव तुकाराम आहे. हो म्हणे बाबा. आता बाईचा स्वभाव. बाई, तुमच्या सासऱ्याचं नाव केनुबा आहे. हो म्हणे बाबा. खरंच आहे तुमचं. तुम्हाला 2 मुलं आहे. बापा म्हणे बुवा एवढंच नाही बाई, तुम्हाला 1 पोरगी बी आहे. हो म्हणे बापा, खरं आहे तुमचं. एवढंच नाही बाई, तुम्ही ना काल कंट्रोल मधून 20 किलो गहू आणले. बाई म्हणून पाय धरले. म्हणे बुवा तुम्ही काय अंतर्यामी आता बाबा, मग तर सगळं समजते बुवा. एवढंच नाही बाई, तुम्ही ना काल 25 किलो तांदूळ आणले रेशन दुकानातून. हा म्हणे बुवा हे मी सगळं झालं, पण हे तुम्हाला समजून कसं राहिलं. बुवा म्हणे बाई, मी तुला कुंडली सांगत की तू रेशन कार्ड घेऊन आली. विठाला बरेच प्रकार आहेत. चला तशी एक बाई फिरत निघाली. भविष्य पाहून घ्या. एक भविष्यकाळ फिरत निघाला. भविष्य पाहून घ्या, भविष्य पाहून घ्या. एका बाईनं बोलावलं, महाराज या आमच्या घरात. कोणाचं भविष्य पाहायचं हो? माझ्या मुलाचं. बरं बरं, कुठे आहे तुमचा मुलगा? हा काही बसलाय तुमच्या समोर, घ्या. डावा हात घेतला आणि त्या हस्तरेषेवरून महाराज भविष्य सांगायला लागले. तुमचा मुलगा रूपवान आहे, हा कुलवान आहे, धनवान आहे, शीलवान आहे. ती बाई म्हणे महाराज कुलवान आहे, रूपवान आहे, शीलवान आहे हे सोडा. बाई हुशार होती, कदाचित ती जळगाव तालुक्यातली जिल्ह्यातली असली पाहिजे, बहुतेक ती शिरसुरीतली असली पाहिजे, कारण हुशार होती. महाराज लक्षणं सोडा हो, माझ्या पोराला आयुष्य किती येते सांगा. बाई म्हटले हुशार. माफ करा बाई, शिलवान रूपवान धनवान पोरग जरूर असेल, पण 12व्या वर्षात तुमच्या पोराला मृत्यू षडयंत्र नावाचा दोष आहे. ते पोरग 12व्या वर्षात मरू शकते. बाई म्हणे महाराज काय करू त्या लक्षणाला. 12व्या वर्षात पोरग मरणार आहे आणि तुम्ही लक्षणं सांगताय. आयुष्य विन लक्षण शून्य किंमत आहे. महाराज म्हटले शिसेविन अलंकार नाही. एखाद्या बाईजवळ खूप सोनं आहे, एखादी बाई नसणी घालते बघा, झटके मारत चालते, त्यांनी केली, त्यांनी केली, त्यांनी केली. मग त्या बाईला विचारावं, त्यांनी म्हणजे कोणी? त्यांनी म्हणजे माझ्या मालकाने. असंच. मग महाराज चिडले, जिस यार ने नथनी लाई उसको पुकारे बार बार, जिस यार ने नाक दिया उसको भूल गई गवार. अरे
आणि ज्यानं नथनी आणली त्याचं हजारदा नाव घेतं. ज्या भगवंतानं नाक दिलं त्याची आठवण तुला होत नाही. जर नाक नसतं तर काय गळ्यात बांधले असते दागिने का डोक्यात अडकवले असते. नाक नाही देवाया, नाक नाही देवाया, तसं महाराज म्हणले ओरे विनोद आवणे. 4 महिने झाले अजून बोल घेऊ ना 3-4 तास. मला 1 वाजता गाडीत बसायचं जळगाववरून कोल्हापूरला जायचं, नागपूर पुणे एक्सप्रेस मध्ये. त्यामुळे माझ्याकडे भरपूर वेळ आहे. घेऊ ना 3-4 तास करत जीव घ्या ना आमचा. काही काही लोकांनी मगापासून पाहतोय असे बसले सोयरीची पाहुणे भजन नाही कीर्तन नाही. एवढं तरी बघा बाबा तुमच्या भागात त्या गोदड्या आणलेली बाया त्या उतरान भागात आता गोदड्यात आणून राहिले. हा मंडप त्या कीर्तन आहे तोंड दिसतच नाही. गोदड्या ते बुटी समोर आली गोदडी घेऊन. शेवटचं विठोबा रखुमाईचं भजन झालं म्हटलं आजी कळलं बापा आता. ते पुढे म्हणे भाऊ तू चालते सांगशील बापा चालते चालते. आता काय आलं द्यावं त्याला. एकदा माझी प्रार्थना आहे तुम्ही सर्वांनी 2 मिनिट भजन करा. सगळ्यांनी सर्व बसा बरं एकदम बरं अटेन्शन. नाही त्या आनंदाची जोडा. सगळ्यांनी आनंदामध्ये भजन करायचंय. मुखाने भजन, प्रेमाने हाताने टाळी. 1 टाळी आणि 1 आवाज भजनाचा आला पाहिजे. बोला विठोबार कुमारी एवढा मोठा हार घातल्यावर कधी कधी कल्पना येते बाबा पोळ्याच्या दिवशी बाहेर विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हटले ओरे विनोद हा म्हणे. लग्नात 5 वराड आलं, 5 टका वराड आलं. नवरदेव आलं. मी काय सांगतोय कर्म आहे. सत्कर्म नसेल करत तर त्याला 0 किंमत महाराजांनी सांगितली.
तुमच्याकडे नवरदेवाला आदल्या दिवशी हळद लावता का लग्नाच्या दिवशी? आदल्या दिवशी ना. का लावता हो हळद आदल्या दिवशी? त्याचं कारण आहे, हळद ही कामवर्धक आहे, आरोग्यवर्धक आहे. आधी महाराज सगळ्या गावांमध्ये डॉक्टर नव्हते, 5-5 आऱ्या मिळून गावं मिळून एक डॉक्टर कुठं असायचा. मग त्यावेळेला प्राथमिक उपचार हळद लावायचे लोक. काही जखम झाली का हळद, कारण हळद ही काय जखमेमध्ये किडे पडू देत नाही. मला असं वाटतं लग्न ही सगळ्यात मोठी जखम आहे. मला पहिलवान तयार करत असावा आदल्या दिवशी, किंवा या जखमीमध्ये आता किडे पडू नये आयुष्यभर, असाच पहिलवान राहावा. कदाचित अशी अपेक्षा असेल लोकांची. तो पहिलवान तयार केला, पण दुर्भाग्य असं महाराज नवरदेव आजारी पडला आणि त्याला दवाखान्यात नेलं. डॉक्टर साहेब याला चेक करावं, तपासलं, याला ऍडमिट करावं लागेल. बरेच लोक जन्माला आल्या 2 शब्द शिकूनच आले, याला ऍडमिट करा. खोकला असला तरी, सगळे नाही म्हणा पण त्यातले काही काही आहेत, याला ऍडमिट करावं लागेल. पण यांचं लग्न आहे उद्या, किती वाजता म्हटले? 11 वाजता. त्यांना ऍडमिट करावं लागेल. ऍडमिट केल्याशिवाय पर्याय नाही. त्यांची तब्येतच बरी होणार नाही, तुम्ही यांना ऍडमिट करा. म्हटले शक्य नाही, उद्या लग्न 11ला ऍडमिट करता कसं? डॉक्टर म्हटलं ऍडमिट केल्याशिवाय पर्याय नाही. तुम्ही एक काम करा ना, सगळ्या गाड्या पुढे पाठवून द्या, यांची गाडी मागे ठेवा. उद्या 11 वाजले की मी यांना सुट्टी देतो, मग यांना पाठवा. नवरदेवाच्या बापाला पटलं ते, कदाचित तो मूर्ख असला. सगळ्या गाड्या पुढे पाठवलं सुरू केलं. पहिली गाडी सगळे हाफ तिकीटवाले लोक. आता अशा लोकांनी लग्नाला काय जायची गरज आहे मला? ते लोक तिथं जातात, कामने मस्त भजन करावं, आपला आराम करावा. सगळे लोक जातात, त्याला नाही गेला. किती निघाले सगळे. गाडी आली, पाहुणे आले. नवरीकडचे सगळेचे सगळे स्वागताला आले. अतिथी देवा बाबा, अतिथी देवा बाबा, अतिथी देवा बाबा, या 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 या. नवरदेव कुठे? म्हणे नवरदेव नाही आले. नवरदेव नाही? अरे म्हणे रावा साईडला गाडी. दुसरी गाडी आली, महामाया. महामायाने वर माया चुकून तोंडात आलं. तर लग्नाचा चिवडा आलाय का तुम्ही बाहेर? हळद लायल पोहे, ते पोहे बी दिले नाही बाहेर. ते चिवडा घेऊन शिंगणारा सफरते मारा, त्याचं भाग्य फार उदयाला शिंगणारा. त्यांना प्रमाणात म्हणायचं शेंग दाण्या पावलो बस, पुन्हा पोळेले कोणता दिवसा बस, त्याला काही इलाज. तो चिवडा दिला नाही बाहेर. अपमान झाला. पण कबीरजींनी हे उदाहरण पाहिलं. कबीरजी म्हटले, अरे अर्धा पडदा सब छोड़ दे बिन पर्दे की बात, अर्धा पडदा सब छोड़ दे बिन पर्दे की बात, आणि दुल्हन को दुल्हा मिले तो फीकी पडी बारात. नवऱ्या मुलीला तो नवरदेव एकदा दिसू द्या, तुमचीही किंमत वाढते, आणि वरात त्या नवरदेवाची किंमत वाढतीच राहते. पण नवरदेव नसेल, वराड पूर्ण गावाचे गाव आले असतील, त्याला काही किंमत नाही. तोपर्यंत देह मानवाचा असेल, भजन नसेल, अजिबात किंमत नाही. कालिदास वाचलं नसेल तर वाचा, काय सुंदर चिंतन आहे कालिदासाचं. अरे फुल नाही ती वेलीच कशी, फुल नाही ती वेलीच कशी, लोभी नाही ती वेश्याच कशी, चोरी करत नाही तो सोनार कसा, चतुर नाही तो व्यापारी कसा, अंतकरणात दया नाही तो साधूच कसा, आणि भगवंताची भक्ती करत नाही तो दिहच कसा. विठ्ठल विठ्ठल. भक्ती म्हणून महाराज म्हटले, करणे हेची करा, नरका घोरा का. आता मला असं वाटतं एवढं तरी आतापर्यंत तुम्हाला कळलं असावं. महाराज म्हटले, आम्ही असं काय केलं पाहिजे की ज्याने नरक चुकेल? ऐशिया साधना करा काय, जे नये जन्म यमाची यातना. अशी काहीतरी साधना तुम्ही करा
मग ती साधना आहे तरी कोणती दुसरं जग गयामध्ये नारायण शुद्ध पुण्य ते एक. ज्याच्यामध्ये नारायण असेल ना ते शुद्ध पुण्य तुम्ही करा. तेच पुण्य तुम्हाला या नरकापासून चुकवू शकेल. मग ते शुद्ध पुण्य आहे तरी कुठे? वारकरी संप्रदायामध्ये किती उपकार आहे महाराज ज्ञानोबारांचे तुकोबारांचे की ज्यांनी शुद्ध पुण्य दाखवलं. कुठेही करत बसू नका पुण्य. लोक पुण्य म्हणतील आणि ते पाप करेल. शुद्ध पुण्य ते एक. जिथे नारायण असेल, परमात्मा असेल, त्या परमात्म्याला जे सगळं जाणार असेल तिथे तुम्ही काहीतरी करा, शुद्ध पुण्य करा. वारकरी संप्रदाय हा जगाच्या पाठीवर असा एकमेव संप्रदाय जिथे अवघडातलं तत्वज्ञान सोपं सोपं करून सांगितलं. हे लोक असतं सोपं विनाकारण घुमून फिरून सांगायचा प्रयत्न करत असतात. अरे इथे लोकांना झोपाव किती, खावं किती, चालावं कसं, बोलावं कसं हे शिकवण्याची वेळ आली. आणि सगळ्यांनी जर ब्रह्मच सांगायला सुरुवात केली तर लोक काय करतील? अजून याची प्रवेशिका बाकी आहे. त्यांना ते कधी कळावं? ते संतांनी ओळखलं. ज्यांनी या जन्मात किंवा पूर्वजन्मात मर्व विक्षेपे दोन दोष निवृत्त केले असून जो अज्ञानाचं वर्तमान निवृत्ती करता साधन चतुष्ट युक्त आहे तो वेदांत शास्त्र विचाराचा अधिकारी आहे. आणि अधिकारी असणाऱ्याला आम्ही उपदेश करू, अधिकार पैसा करू उपदेश, पण ज्याला काहीच कळत नाही, जो तळागाळातला साधक आहे त्याला आम्ही सांगतो दयामध्ये नारायण शुद्ध पुण्यतेक. तुम्ही शुद्ध पुण्य करा. कुठे जा? त्या फुलवऱ्यामध्ये नाथांनी किती गोड म्हटलंय. मी सगळीकडे गेलो पण मला जमलं नाही. काय म्हटलंय गोड बघा ऐका. माझ्याकडे वेळ फार कमी आहे. ऐसी दैवते केली अनंते नवस बहु भेडिले हो परिते फलकट झाले शेवटी
गळा येऊनी पडिले हो याचे संगतीने गेले भक्तीने देखिले भीमा तीर पर सोयरा कुंडलिक बरातीने मग गुळता हात भिजला तुझम्या फुलवरा बांधिला तुझम्या फुलवरा बांधिला पोरग म्हणते बुवा फैराड झाला का बुवा फैराड तास त्याला वाटलं बुवा फैराड झाला फुलवरा बांधिला तुझम्या फुलवरा बांधिला काय गोड वर्णन आलेलं आहे. खूप फिरलो पण पांडुरंगासारखा देव नाही. जगामध्ये ज्ञानोबासारखे संत आहे, तुकोबारासारखे संत आहे. किती उपकार केले महाराज. तुमच्या मायबापानं जेवढे तुमच्या माझ्यावर उपकार केले नाही तेवढे संतांनी केले उपकार सांगू मी काय बापानं करी माय धर्मिक पाय दिले फायदा नसेगा. काही साधू संतांनी उपकार केले महाराज. माय बाप कमी पडले त्यांचे उपकारापुढे. देव दाखवला त्यांनी शुद्ध तत्वज्ञान दाखवलं. म्हणून त्याच संतांच्या दिशेनं आम्हाला आमचं जीवन विचारायचं आहे. बघ मग काय संत होते संत महाराज म्हणतात शुद्ध पुण्य करा. कशामध्ये आहे ते सरळ भगवंताला शरणला शरणागता देव राखे तो तुमचं रक्षण करेल. तेरावा के विघ्नांचे तुमच्यावरती आलेलं संकट हे तुमचं नाही त्या भगवंताचं असेल पण तुम्ही त्याला शरण आले पाहिजे. तो बरोबर आहे. शरण येण्याचं हे वर्म हे भाग्य सहज मिळतं का हो. महाराज म्हटले सहज मिळत नाही. थोडीशी माफी मागतो महाराज. कधी कधी बोलायची इच्छा होत नाही पण लिहिता हे वर्म साधकालाही बऱ्याचदा कळत नाही. या गादीवर 10 वर्षाचा कीर्तनकार उभा असू द्या आणि 70 वर्षाचा माणूस त्याच्या पाया पडायला येऊ द्या वाकायची लाज वाटते त्या कीर्तनकाराला. आणि 70 वर्षाचा म्हातारा पाया पडायला येतो आणि त्याच्याकडे पाहून तुमची त्याला नमस्कार करायची लाज वाटत असेल तर अजून ज्ञानोबांची तुम्ही पहिलीही पायरी चढली नाही. अरे वय तुमचं 25 वर्षाचं असेल आणि तुमच्या पायावरती डोकं ठेवणारा पोरगा 10 वर्षाचा असेल तरी त्याच्याकडे प्रेम भावनेनं पहा. त्याला उचलून घ्या. कमीत कमी त्याच्या हातापर्यंत त्याचे तुमचा हात जाऊ द्या. नका लो पायाला पण तुमच्या हातात त्याच्या हातापर्यंत जरी तुमचा हात गेला तरी तुमच्यामध्ये थोडीफार का होईना लिंता आहे. पण लिंता ह्या काही बोलण्याच्या गोष्टी नाही. महाराज म्हणतात ज्याचं अंतःकरण शुद्ध झालं परमार्थाचं सूत्र ज्याला कळलं त्यालाच हे वर्म करतं. मग ते वर्म आहे मुख्य भावाचं अवंगाचं शेवट. तुका
विष्णुवे